नमस्कार. जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हेतू श्रींची इच्छा. कर्जत नेरळ भागामध्ये अनेक किल्ले आहेत. त्यापैकी आम्ही पाहिलेले पेठ म्हणजे कोठलीगड, तसेच पेब म्हणजेच विकटगड, सोंडाई, भिवगड म्हणजेच भीमगड, माथेरान, तुंगी, राजमाची, त्याचप्रमाणे गणेश घाटातून भीमाशंकर. गणेश घाटातून भीमाशंकर ह्या मार्गावर आम्ही अनेक वेळा गेलेलो आहोत. त्यामुळे हा मार्ग बऱ्यापैकी माहितीचा आहे. याच मार्गावर असलेले कठीण श्रेणीतील पदरगड हा किल्ला आम्ही केला नव्हता. यासाठी आम्ही 26 एप्रिल 2025 रोजी हा किल्ला करण्याचे नक्की केले. उन्हाळा खूपच असल्यामुळे पहाटे 4:30ला ट्रेकसाठी सुरुवात केली. आमच्या नेहमीची वाहन व्यवस्था श्री भोईर काकांची असते. काकांनी आम्हाला नेरळ स्टेशनपासून 3:30 वाजता खांडसपर्यंत पोहोचवले. श्री भोईर यांचा दूरभाष्य क्रमांक आहे 9923557040. भीमाशंकर तसेच तुंगी किल्ला पाहण्यासाठी हे वाहन सुविधा देतात. आज माझ्यासोबत महेश तावरे, महेश भोजने आणि प्रतीक हे ट्रेक लीडर आहेत. तसेच मल्हार मित्र चिन्मय, श्लोक, स्नेहा आहे आणि मी प्रकाश पाटील. आम्ही ट्रेकसाठी 4:30 वाजता सुरुवात केली. सर्वत्र काळोख असल्याने टॉर्चच्या उजेडात आम्ही गणेश घाटापासून ट्रेकला सुरुवात केली. काही वेळातच गणेश मंदिर आले. या ठिकाणी आम्ही विश्रांती करण्याचे नक्की केले. आम्ही सोबत आणलेल्या चहाच्या साहित्याने चहा, बिस्किट तसेच अन्य खाद्यपदार्थ याचा नाश्ता करून पुढची वाट धरली. आता उजाडू लागल्यामुळे टॉर्चची गरज संपली होती. काही अंतर चालून गेल्यानंतर वन खात्याची चौकी नव्यानेच उभारण्यात आल्याचे लक्षात आले. या ठिकाणी सुरक्षा रक्षक आहेत. या वनप्रवेशासाठी येथून ₹50 प्रत्येकी आकारले जातात. याच ठिकाणी पाण्याची व्यवस्था देखील आहे. मागील असलेल्या विहिरीतून पाईपद्वारे येथे पाणी आणले जाते. येथून आता पदरगडकडे मार्ग आहे. काही अंतर चालत गेल्यानंतर पदरगड आता दिसू लागला. याआधी अनेक वेळा भीमाशंकरला गेल्यामुळे रस्ता नेहमीचाच वाटत होता. हा वनमार्ग अगदी व्यवस्थित केलेला आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला नामफलक असल्याचे दिसून येते. त्यामुळे रात्रीतही रस्ता चुकण्याची शक्यता नाही. या पठारापासून 500 मीटर चालल्यानंतर आपल्याला विहिरीच्या बाजूनी रस्ता पदरगडाकडे जातो असे आहे. त्यामुळे आम्ही विहिरीच्या दिशेकडे चालत राहिलो. काही अंतर चालून गेल्यानंतर विहीर दृष्टीस पडली. सूर्योदय झाल्यामुळे आजूबाजूला सुंदर सुंदर देखावे दिसू लागले होते. येथील परिसर अगदी स्वर्गापरी भासू लागला आहे. बंधूंनो, पदरगड आणि तुंगी हे पुरातन किल्ले आहेत. हे या भागावर लक्ष ठेवण्यासाठी म्हणजेच टेहळणीसाठी बांधले असावे असे म्हटले जाते. तसेच समोरच असलेला पेठ हा किल्ला हा देखील त्यासाठी बांधण्यात आलेला आहे असे कळते. पदरगड चढण्यासाठी आपल्याला चिमणी क्लाइम्बिंग करायला लागते. त्यासाठी प्रस्तरारोहणाचे साहित्य आपल्यासोबत असणे फार आवश्यक आहे. आपण गडाला लागून असलेल्या डोंगराला वळसा घालून गडमाथा व डोंगर यामधील खिंडीत येतो. येथे उजव्या बाजूला कातळात खोदलेली मोठी गुहा आहे. यात 5 ते 7 माणसं सहज राहू शकतात. तर डाव्या बाजूला 5 फूट उंचीवर कातळात कोरलेली छोटी गुहा देखील आहे. परंतु या ठिकाणी जाणे थोडेसे अवघड आहे. यात 2-3 माणसं बसतील एवढीच जागा आहे. दोन्ही गुहांची तोंड वेगवेगळ्या दिशांना आहे. तसेच त्या वेगवेगळ्या उंचीवर असल्याने या गुहांमधून गणेश घाटावर तसेच आजूबाजूच्या दूरच्या प्रदेशावर लक्ष ठेवणे शक्य होते. गडमाथा व डोंगर यामधील खिंडीतून गडमाथ्यावर जाण्यासाठी दगडात कोरलेल्या पायऱ्या देखील आहेत. यातील 5 फूट उंचीपर्यंत सर्व पायऱ्या नष्ट झालेल्या आहेत.
या अडचणीच्या ठिकाणी आपल्याला झाडाचा आधार घेऊन हा भाग पार करावा लागतो. पुढे 5 ते 6 पायऱ्या गेल्यानंतर वाट काटकोनात वळते. या ठिकाणी एका बाजूस कातळकडा आहे व दुसऱ्या बाजूस खोल दरी आहे. कातळकड्याला लागूनच बांधीवशी 10 ते 12 पायऱ्या आहेत. या पायऱ्यावर चढून गेल्यानंतर गडमाथ्यावर आपला प्रवेश होतो. गडमाथा 2 भागामध्ये विभागलेला आहे. पहिल्या भागामध्ये छोटे पठार आहे, त्यावर कातळात कोरलेल्या 3 पाण्याच्या टाक्या आहेत. या भागात वास्तूंचे 2 चौथरे आपल्याला पाहावयास मिळतात. गडमाथ्याचा दुसरा भाग पहिल्या भागाशी बारीकसा आहे आणि तो जोडलेला आहे. गडाच्या दुसऱ्या भागावर एकमेकापासून अलग झालेल्या 2 कातळांचे तुकडे आहेत. त्यांना कलावंतींचा महल असेही म्हटले जाते. पहिल्या सुळक्याच्या खाली समोरच कातळामध्ये खोदलेल्या 1 पाण्याची टाकी आहे. जवळच वास्तूचा चौथरा देखील आहे. या सुळक्याला उजव्या बाजूस ठेवून 2 सुळक्यांमधील जागेतून दुसऱ्या सुळक्यापाशी पोहोचावे. या दुसऱ्या सुळक्याच्या डावीकडे चिंचोळ्या मार्गावरून आपल्याला कातळात खोदलेली एक प्रशस्त अशी गुहा असल्याचे लक्षात येते. या गुहेमध्ये 10 ते 12 माणसं राहण्याची सोय होऊ शकते. गड्यावर पाण्याची टाकी आहे, परंतु यातील पाणी पिण्यायोग्य आहे की नाही सांगता येत नाही. पदरगडाच्या पूर्वेला भीमाशंकरच्या डोंगराची भिंत आडवी असल्याचे आपल्याला लक्षात येते. याच्या उत्तर टोकाला सिद्धगडाचा डोंगर दिसतो. गडाच्या उत्तरेस खाली तुरळक गडांची वस्ती दिसते. ही वस्ती म्हणजेच पदरवाडी. पदरवाडीच्या दक्षिणेला पेठचा किल्ला आणि पश्चिमेला तुंगी टोक आहे. पदरगडावर येण्यासाठी आपण नेरळ किंवा कर्जत गाठावे. येथून खांडससाठी ST किंवा शेअर रिक्षा वैयक्तिक वाहनाने आपल्याला जाता येते. कर्जतपासून खांडस या गावी येऊन पुढे गणेश घाट मार्गे आपल्याला पदरगडाकडे येता येते. येथे समोरच आपल्याला पदरगड दिसत आहे. या पदरगडाच्या वरपर्यंत आपल्याला जाणे आहे. आमचे सगळे मित्र पदरगडाच्या वरच्या टॉपपर्यंत जाण्यासाठी उत्सुक आहेत. पावसाळ्यामध्ये ह्या मार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये धबधबे तसेच ओहळ वाहत असतात. हा पूर्ण मार्ग ओहळांचा असतो. तसेच चहूबाजूला हिरवेगार गालिचे या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. अजून सकाळच असल्यामुळे हवेत थोडासा गारवा आहे. ह्या जंगल वाटेने जाताना वाटेत पक्ष्यांची किलबिल तसेच रातकिड्यांचा किरकिर आवाज सतत चालू होता. त्याच्यामुळे बॅकग्राऊंड साऊंड टाकण्याची तितकीशी गरज भासली नाही. हीच वाट पुढे भीमाशंकरकडे जाते. ज्यावेळेस आपण पावसाळ्यामध्ये तसेच श्रावणामध्ये भीमाशंकरसाठी येतो त्यावेळी इथे भरपूर गर्दी असते. वाटेत बरीच ट्रेकर्स मंडळी तसेच भक्त मंडळी शनिवार रविवारच्या दिवसामध्ये भरपूर असतात. बंधूंनो, आज आमचा ग्रुप सोडून अन्य कोणताही ग्रुप हा भीमाशंकर किंवा पदरगडकडे आला नव्हता, असे येथील चौकीकडून आम्हाला कळले. या गडाचा आकार काहीसा शिवलिंगापरी भासतो. शेवटला आहे ते शिवलिंग आणि त्याच्यासमोर नंदी बसावा तसा हा सुळका त्या समोरच आहे. श्रावण मासामध्ये
या मार्गातून जात असताना भरपूर पाणी वाहत असते आणि ही वाट काहीशी निसरडी देखील असते. सध्या या वाटेवर पाण्याचा थेंबही नाही. पुढे गेल्यानंतर आपल्याला पाण्याची सोय म्हणून विहीर आहे. यातूनच आपल्याला पाणी वापरावयास मिळते. हे पाणी पिण्यायोग्य आहे की नाही हे सांगता येत नाही. बंधूंनो, ट्रेकच्या दरम्यान पाणी किती आवश्यक आहे हे उन्हामध्ये ट्रेक केल्यानंतर आपल्याला लक्षात येते. वाटेवर जर कुठेच पाणी मिळाले नाही तर आपली अवस्था फार बिकट होऊ शकते. पाण्याचा जपून वापर आपण करणे आवश्यक आहे. तसेच शेवटपर्यंत आपल्यासोबत पाणी असणे देखील आवश्यक आहे. येथून आपल्याला गड हा शिवलिंगापरी भासतोय. त्याच्यासमोर नंदी देखील आपल्याला लक्षात येत आहे. या गडाला कलावंतींचा महल असे देखील म्हटलं जातं. गडावरील मोठी असलेली गुहा आपल्याला नीट बघितल्यानंतर दुरून सहज दिसते. येथील वातावरण फार छान असल्यामुळे आज निसर्गाचे सौंदर्य अप्रतिम आपल्याला दिसत आहे. वन खात्याने हा मार्ग आजूबाजूला जे दगड होते ते एका ओळीमध्ये रचून हा मार्ग व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी आपल्याला छोट्या छोट्या झोपडी दिसतील. या ठिकाणी स्थानिक गावकरी येणाऱ्या ट्रेकर्स मंडळींसाठी पाण्याची व्यवस्था तसेच नाश्ता आणि चहापान विक्रीसाठी ठेवत असतात. येथे समोरच आपल्याला शिडीघाट दिसत आहे. या गडावर पदरवाडीपर्यंत येण्यासाठी हा एक अवघड रस्ता आहे. या मार्गावर चढण्यासाठी उंचसा कडा आहे. या कड्यावरती जाण्यासाठी एक शिडी आपल्याला दुरून दिसत आहे. अशा 3-4 शिड्या या मार्गावर आहे. हा मार्ग काहीसा कठीण आहे. त्यामुळे या मार्गाने येण्यासाठी आपल्याला सोबत गिर्यारोहणाचे साहित्य आवश्यक आहे. हा एक मार्ग गडाकडे जाणारा आहे असे वाटते, परंतु तो चुकीचा आहे. या वाटेवरती आडवी फांदी टाकून ठेवलेली आहे. ही एक तो मार्ग बंद असण्याची निशाणी असते. पदरगडाची वाट इथून सुरू होते याची माहिती सांगणारा फलक या ठिकाणी आहे. या फलकाच्या अलीकडे एक विहीर आहे. या विहिरीच्या बाजूनच गडावर जाणारा रस्ता आहे. त्या विहिरीमध्ये पाणी आहे. तसेच विहिरीमध्ये उतरण्यासाठी वाट देखील आहे. या ठिकाणी दगडावरती पाय ठेवून खाली उतरावे लागते. सध्या पाणी काढण्यासाठी कोणतेही साधन नसल्यामुळे आम्हाला खाली उतरावे लागले. विहिरीच्या डाव्या बाजूने जाणारी वाट ही गडाकडे जाते. त्याच्यासमोर आणखी एक वाट आहे, परंतु ती वाट आपण वापरू नये. जसजसे आपण पुढे जातो तसतसे ही वाट ही ठळक असल्याचे लक्षात येते. बंधूंनो, आपण सर्वांना ही वाट लक्षात यावी यासाठी पुन्हा एकदा व्हिडिओ काढत आहे.
ही वाट या झाडाच्या अगदी समोरनं पुढे जात आहे. काही इथे अस्पष्ट असलेली वाट पुढे मात्र ती ठळक होते. याआधी मी पाहिलेल्या अनेक यूट्यूब व्हिडिओमध्ये वाटा चुकल्याचे लक्षात येते. म्हणून पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ ही वाट लक्षात येण्यासाठी आपण बनवला आहे की पुढे अन्य कोणी या पदरगडावर येत असेल तर त्याला ती वाट लक्षात घ्यावी. हा व्हिडिओ फार मोठा झालेला आहे कारण येथील दृश्य ही फारच सुंदर आणि आठवणीत राहण्याजोगी आहे. त्यामुळे कुठलाही भाग कट करणे हा योग्य वाटला नसल्यामुळे हा व्हिडिओ मोठा झालेला आहे. आजच्या ट्रेकचा प्रत्येक क्षण हा आठवणीत राहण्याजोगा आहे. या जंगलातील रातकिड्यांचा आवाज किरकिर ही कायम येत होती. या व्हिडिओमध्ये नैसर्गिकपणा लक्षात यावा यासाठी हा आवाज ठेवलेला आहे. आजच्या या आपल्या ट्रेकमध्ये श्लोक आणि चिन्मय ही 2 लहान मुलं आमच्यासोबत आहेत. ही फारच हौशी आणि जिकिरीची तसेच हिंमतवान आहेत. त्यांची हौस पाहता त्यांच्याबरोबर आपणही धावासं वाटतं. ही वाट काहीशी इथे अस्पष्टशी झालेली आहे परंतु पुढे गेल्यानंतर मात्र मुख्य वाट आपल्याला मिळते. विहिरीच्या आणखीन पुढून एक वाट या गडाकडे येते. ती वाट मुख्य वाट आहे. आपण आलेली वाट ही शॉर्टकट वाट आहे. या वाटेवरती आपल्याला काही ठिकाणी फलक देखील आहेत ते लक्षात येते. आता आपण मुख्य वाटेला भेटलेलो आहोत. या ठिकाणी फलक दिसत आहेत तसेच काही ठिकाणी पायऱ्या असल्याचेही लक्षात येत आहे. ह्या पायऱ्या सध्या बनवलेल्या आहेत. गड संवर्धन संस्थेमार्फत किंवा वन खात्याच्या मदतीनं ह्या पायऱ्या बनवलेल्या असाव्या. गड संवर्धन करणाऱ्या या प्रत्येक संस्थेला आमचा प्रणाम. ही वनातील वाट अजूनही मोठी असल्याचे लक्षात येते. पुढे पुढे हीच वाट छोटी होत जाईल असे दिसते. पूर्वी फारसा अपरिचित असलेला गड हा सध्या मात्र परिचित आहे. त्यामुळे बरीच ट्रेकर्स मंडळी ह्या गडाकडे येत असतात. याआधी अनेकदा भीमाशंकरला आलो आहोत. त्यामुळे हा गड दुरूनच आम्ही पाहिला आणि याच्याही वरून जेव्हा भीमाशंकरच्या वरच्या कडावरनं चालत असताना हा वरून शिवलिंगापरी भासतो. बहुतेकदा आम्ही पावसाळ्याच्या दिवसामध्ये भीमाशंकर केल्यामुळे येथील सौंदर्य अगदी स्वर्गापरी भासते. आज प्रथमच या किल्ल्यावर जाण्याचा योग आलेला आहे. साक्षात श्री महादेवच आम्हाला भेटणार आहे. आमच्यासोबत आज स्नेहाताई ट्रेकसाठी आलेली आहे. यांचे देखील आतापर्यंत 60 किल्ले पूर्ण झालेले आहेत. बऱ्याचदा अशा कठीण ट्रेकला त्या असतात. वन खात्यातील वनरक्षकांकडून कळले तसेच बऱ्याच ठिकाणी बोर्ड देखील लिहिलेले आहेत. या जंगलामध्ये बिबटे, साळींदर, माकड, डुक्कर, त्याचप्रमाणे ससे, भेकर असे प्राणी या जंगलामध्ये आढळतात. अशा जंगलांमध्ये आपण एकटे दुकटे फिरत असू तर आपल्यासोबत एखादी काठी जवळ असणे फार महत्त्वाचे आहे. कारण एखादा लपून बसलेला वन्य प्राणी आपल्यावर हल्ला करण्याची शक्यता फार असते.
आजच्या या ट्रेकमध्ये थोडेसे आनंदाचे क्षण आम्ही अनुभवत आहोत. या छोट्या बालकांसोबत आम्ही देखील बाल होऊन खेळू लागलो. या एका झाडावरून मोठीशी वेल खालपर्यंत आली होती. याचा झोपाळा म्हणून आम्ही उपयोग करून थोडासा आनंद घेतला. त्याचप्रमाणे आमच्यातील प्रत्येकजण आपली शारीरिक क्षमता देखील तपासू लागले होते. हा आमच्यासोबत असलेला श्लोक आणि हा चिन्मय, हे दोघेही आता 10वीला आहेत. आमच्या ग्रुपमधील महेश भोजने ट्रेनर आहेत. ते या झोपाळ्यावर कसे टांगावे याचे प्रशिक्षण देत आहेत. अरे मोगली झाला. पाय हातातून पाय वाईट घे. रेग्युलर रेग्युलर घे ना. ही कसरत काहीशी सोपी वाटत होती असे लांबून दिसायचे, परंतु आपण प्रत्यक्षात करायला जातो तेव्हा मात्र कठीण आहे असे लक्षात आले. ते आमच्यातील ट्रेक लीडर प्रतीक याला. लास्टला पाय निघत नव्हते. हा इंस्टाग्रामला टाकतो. तुझे सगळे फॉलोअर माझ्याकडे येतील. गणेश घाटापासून आतापर्यंत आम्ही कोणताही ब्रेक न घेता सतत चालत होतो. या थोडेसे मजेमध्ये थोडा आनंद देखील मिळाला आणि विश्रांतीही. ही वाट पुढे पुढे फार ठळक आहे, त्यामुळे इथे हरवण्याची शक्यता फार कमी आहे. आमच्यापैकी बरेचसे मित्र हे हळूहळू येत आहेत, पण या जंगलातील शांतता तसेच सौंदर्य पाहण्यासाठी आणि चांगलं चित्रण करता यावं यासाठी थोडेसे पुढे येऊन हे चित्रीकरण केलेलं आहे. आत्तापर्यंत इथे गडावर असतात तशा पायऱ्या किंवा पायऱ्यांचे दगड किंवा गड असल्याच्या काही खुणा ह्या काही सापडलेल्या नाही आहे. पदर किल्ला हा केवळ टेहळणीसाठी वापरात आणला गेला असे कळते. तसेच या गडाबाबतचा इतिहास फारसा उपलब्ध नाही. भीमाशंकर वर जाणारी वाट तसेच खाली खांडस आणि आजूबाजूचा प्रदेश यावर लक्ष ठेवण्यासाठी पुढे असलेला पेठचा किल्ला आणि बाजूलाच असलेला तुंगी किल्ला या किल्ल्यांवरती लक्ष ठेवण्यासाठी याचा वापर केला गेला. या किल्ल्यावरूनच आपल्याला समोर असलेला सिद्धगड हा किल्ला दिसतो. आता पदरगडाचे शिखर दिसू लागले आहे.
या पुढची वाट ही कठीण आणि उभी चढायची आहे असे लक्षात येते. हे आहेत पदरगडचे 2 शिखरं. हा छोटा सुळका आहे तो नंदीप्रमाणे दिसतो. या पुढची वाट मात्र छोटी होत गेलेली आहे आणि ही वाट अजूनपर्यंत संवर्धन झालेली नाही. या समोर असलेल्या खिंडीच्या रुखाने आपल्याला पुढे पुढे जायचं आहे. ह्या वाटेवरचा चढ आता आपल्याला लक्षात येतो. आपले मित्र हा चढ चढण्याचा प्रयत्न करीत आहेत. आज सोबत आलेले सर्व मित्र तसे अनुभवी आहेत. आमच्यापैकी प्रत्येकाचे 50हून अधिक किल्ले झालेले आहेत. या गडावर जाताना आपल्याला चिमणी क्लाइम्बिंग करून जावे लागते. या चिमणीमध्ये आपल्याला जर चढायसाठी आधार म्हणून लाकडाची गरज लागल्यास त्याचा वापर करता येईल, यासाठी सोबत लाकडं गोळा करून आम्ही पुढे जात आहोत. या वाटेवरील हा चढ उभा आहे, त्याच्यामुळे घाई गर्दी करून चालणार नाही. तसेच येथील वाट ही निसरडी आहे. पुढे जाताना एखादा दगड खालपर्यंत येतो आहे, म्हणून थोडे हळूहळूच आम्ही जात आहोत. या वाटेवर अनेक ठिकाणी करवंदाची जाळी असल्यामुळे मोठमोठाले काटे आपल्याला लागत असतात. त्यामुळे आपल्या अंगावरती पूर्ण बायांचा शर्ट आणि फुल पॅन्ट असणे फार आवश्यक आहे. तसेच आपल्या पायात देखील चांगल्या प्रतीचे बूट असणे देखील आवश्यक आहे. वरती या लाकडाचा देखील उपयोग होईल म्हणून प्रतीक आपल्या वजनापेक्षा मोठं लाकूड घेऊन पुढे पुढे जात आहे. स्नेहाला सोबत महेश देत आहे. काहीसा उभा चढ हा चढणे थोडेसे अवघडच आहे. महेशनेही बरेच मोठी काठी सोबत घेतलेली आहे. कदाचित याचा आधार हा चिमणी क्लाइम्बच्या वेळी उपयोगी ठरेल. अजून बऱ्याच वरपर्यंत आपल्याला असाच चढ आहे. अजूनही 10 ते 15 मिनिटे आपल्याला असा उभा चढ करत वर जाणे आहे. तेवढाच आहे रे, बाकी नाही. आम्ही सारे मित्र एकमेकांना आधार तसेच प्रोत्साहन देऊन वरपर्यंत घेऊन चाललो होतो. आज आम्ही आमच्यासोबत सेफ्टी रोप तसेच हार्नेस घेतला होता. कदाचित गरज लागल्यास त्याचा वापर आम्ही करणार होतो. ती तेवढीच आहे रे बाबा. महेश,
वरती जाऊ शकलास ना तर वरून रोप टाक कुठेतरी बांधून. या ठिकाणी वाट आम्ही थोडीशी चुकलो. ही वाट आलोय त्या मार्गाने न येता या झाडाच्या बाजूने जाणारी वाट म्हणजे उजव्या बाजूला जाणारी वाट ही पकडणे होते. हा कडा चढण्याचा फुकटचा टाइमपास आमचा झाला. हा म्हणून म्हणतो हा कडा काहीसा कठीण देखील आहे. जातो मी वरती. वाट निसरडी असल्यामुळे बरेचसे दगड निखळून खालपर्यंत जात होते. त्यामुळे आपण गिर्यारोहण करीत असताना या गोष्टीची लक्षात घेणे फार आवश्यक आहे. खालून येणाऱ्या एखादा आपल्याच मित्राच्याकडे एखादा दगड घसरून जाऊ शकतो. थांबू का? जी वाट आम्ही चुकलो होतो ती या बाजूनी आहे हे आम्हाला नंतर लक्षात आले. इथे पुढे गेल्यानंतर मी म्हणालो होतो आधी त्या झाडाकडनं येणारी वाट ही सरळ चिमणीकडे जाते. बरीचशी ट्रेकर्स मंडळी ह्या वाटेकडे चुकतात. आम्ही देखील चुकलो. वाट चुकल्यामुळे बराचसा वेळ आमचा इथे फुकट गेला होता. त्यामुळे लवकरात लवकर पुढे जाणे फार आवश्यक होते, कारण पुढे पुढे ऊन वाढत गेले होते आणि याचा त्रास उतरताना आम्हाला होणार होता. वेळेचं नियोजन हे फार आवश्यक आहे. या अवघड वाटेत देखील आमचे मित्र सोबत आणलेली लाकडं आणि मोठ्या मोठ्या काठ्या ह्या सोडायला तयार नव्हते. पुढे त्याचा वापर होईल यासाठी ते धडपडत का होईना पण घेऊन येत होते. दिवाल दिवाल. अरे हे दिवाल इकडे पकडून ये. त्याला घेऊन ये. खालून येणारी वाट ही अशा प्रकारची आहे. आम्ही दुसऱ्याच वाटेला लागलो होतो. ही आहे खरी वाट. ही पुढे चिमणीच्या दिशेकडे जाते. चिमणी आपल्याला समोरच दिसत आहे. या चिमणी क्लाइंब करताना ही एकच माणूस जाईल वरपर्यंत एवढीच वाट आहे. त्यामुळे बरेच ग्रुप आले तर इथे आपल्याला वाट पाहावी लागते किंवा आपल्याला वेळेस लाईन लावावी लागते. आपण आणलेल्या काही काठ्यांपैकी 2 काठ्यांचा वापर या ठिकाणी केलेला आहे. अशा प्रकारे तो वापर करणार होतो आणि त्याचा उपयोग झालेला आहे. अरे एवढं नाही करायचं. या कोंडीतून चढताना आपल्याला दोन्ही हात, दोन्ही पाय आणि पाठ याचा आधार घेऊन वर चढावे लागते. हा पॅच प्रत्येक बंधू वेगवेगळ्या पद्धतीने चढत होता. या ठिकाणी प्रतीक हा केवळ हात आणि पायाच्या जोरावर वरपर्यंत गेलेला आहे. सगळं आता जीवन आहे आपलं. आता माझं जीवन येईल रे स्लो. कशाला हात द्यायचा आहे? तो बघ आला की नाही. अरे येईल तो. बंधूंनो, ही आहे ती खिंड. ही खिंड चढून वरपर्यंत जाणे आहे. हिला चिमणी म्हटलं जातं. या चिमणीतून आपल्याला वरपर्यंत चढणं आहे. या ठिकाणी काही रशी वनखात्याने बांधलेली आहे आणि आम्ही आणलेल्या रशीचा देखील आम्ही उपयोग करणार आहोत. या रशीला काही ठिकाणी बांधून चढण्यासाठी फासे बनवले आहेत. या खिंडीतून आपल्याला समोरच्या भीमाशंकर मार्गावरील पदरवाडीचे दर्शन घडते.
आम्ही सर्वांनी आपल्या बॅगा रशीला बांधून वरपर्यंत खेचून घेतल्या. त्याच्यानंतर आम्ही एक एक करून वरपर्यंत जाणार होतो. आमच्यातील अनुभवी महेश तावरे हे आधीच वरपर्यंत गेले होते आणि ते सर्वांना मदत करीत होते. सोबत प्रतीकही होता. या रशीला बांधलेल्या फासामधनं शिडीसारखी रचना केलेली आहे. याचा आधार घेऊन वरपर्यंत जाणे थोडेसे सोपे होते. चढताना आपल्याला पायाचा आधार तसेच पाठीचा आधार घेऊन वरपर्यंत चढावे लागते. आपल्यासोबत हार्नेस किंवा रशी असल्यास थोडीशी मदत आपल्याला वरपर्यंत जाईपर्यंत होते. या भिंतीवरती जास्त कुठल्या खाचा नसल्यामुळे आपल्याला धरण्यासाठी रशीचाच आधार घ्यावा लागतो. डोकं पुढे घे, डोकं पुढे घे, भिंतीकडे घे. मम्मीला घालतो त्याच्यावरती आम्ही घेतलंय. चिन्मय स्नेहाला वरती नेण्यासाठी थोडी मदत करत आहे. त्यांचे पाय त्या फाशामध्ये अडकवल्यास त्यांना चढण्यास मदत होते. आम्ही सगळेजण ही चिमणी क्लाइंब पार करून वरपर्यंत आलो. वर येण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला मदत घ्यावी लागते. या खिंडीची उंची अंदाजे 15 ते 20 फूट आहे. वरती येण्यासाठी आपल्याला रशीचा तसेच आपल्या पाठीचा, दोन्ही हातांचा आणि पायांचा वापर करावा लागतो. आपलं स्वतःचं वजन हे आपल्या हातावर तोलून घेता येत असेल तर हे क्लाइम्बिंग करणं सोपं आहे, अन्यथा ते थोडेसे कठीणच आहे. ह्या मार्गाने आपण येत असाल तर आपल्याला असेच यावे लागते, अन्यथा दुसरा मार्ग नाही. याच्या पलीकडून दुसरा मार्ग आहे, तो जंगल वाटेचा आहे. आम्ही उतरताना त्या वाटेने उतरणार आहोत. यापुढील रॉक पॅच हा थोडासा कठीण आहे. येथे वन खात्याने रशी लावलेली आहे. बऱ्याचशा यूट्यूब चित्रीकरणामध्ये हा मार्ग खूपच कठीण वाटतो, परंतु तसे नाही. हा आपल्याला व्यवस्थितरित्या चढता येतो आणि तेवढा रिस्की देखील नाही, कारण खालच्या बाजूला उभं राहण्यासाठी व्यवस्थित जागा आहे. आपण एकमेकाचा आधार घेऊन हा पॅच सहज चढू शकतो. बऱ्याच ठिकाणी रशी बांधण्यासाठी हुक लावण्यात आलेले आहे, त्याचा आपण वापर करूया. ही वाट ही मागच्या बाजूची आहे. ही जराशी सोपी आहे, पण जंगल वाटेची आहे. तसेच आधीच्या वाटेप्रमाणे कठीण वाट नसून सोपी आहे, परंतु या वाटेवर घसारा भरपूर आहे. आमच्यातील बरेच जण एकमेकाचा आधार घेऊन हा पॅच सहज चढले होते आणि किल्ल्याचा पुढील वरचा टप्पा पूर्ण करण्यासाठी पुढे जात आहोत. अजूनही आम्हाला या किल्ल्याचे काही अवशेष असे सापडले नाही. या ठिकाणी थोडीशी तटबंदीसारखी तासलेली भिंत असावी असे दिसते आहे. पूर्वीच्या काळामध्ये गडावर येण्याची हीच वाट असावी असे वाटते. वातावरणातील गारवा हा कमी झाला आणि आता ऊन वाढत चालले आहे. येथे पुढे एखादी गुहा आहे असे कळले. या ठिकाणी आम्ही विश्रांती घेऊन पुढचा मार्ग धरणार आहोत. समोरच असलेल्या ह्या टेकाड्यावर कोणतीही ऐतिहासिक वास्तू असल्याचे दिसत नाही. याच खिंडीतून आम्ही वरती आलेलो आहोत. खिंडीतून वर आल्यानंतर ही एक मोठी असलेली गुहा. या गुहेमध्ये अंदाजे
10 माणसं राहू शकतील इतकी मोठी गुहा आहे. या गुहेतून खाली असलेल्या भूभागावरती आपल्याला लक्ष ठेवता येते. यासाठी याची निर्मिती झाली असावी. भीमाशंकरकडे जाणारा रस्ता या गुहेतून सहज दिसत आहे. तसेच सिद्धगडचा परिसर देखील दिसत आहे. गडावर असलेली ऐतिहासिक वास्तू म्हणजे ही खडकामध्ये खोदलेली गुहा. या गुहेच्या बाजूनच किल्ल्यावरती जाणारा मार्ग आहे. हा मार्ग देखील छोट्याशा खिंडीचा आहे, परंतु येथून चढणं फार जिकिरीचं आहे. काही मित्र झाडाचा आधार घेऊन ही खिंड चढत होते, तर काही न आधार घेता सहज चढून गेले. या गडावरील ऐतिहासिक वास्तू म्हणून आता आपण एक गुहा पाहिली. तसेच आता गडावर चढण्यासाठी या कातळात खोदलेल्या पायऱ्या आहेत. पुढील काही पायऱ्या ह्या दगड रचून बनविण्यात आलेल्या आहेत. इथूनच उजव्या बाजूला एक छोटीशी गुहा देखील आहे. या गुहेकडे जाणे थोडेसे अवघड आहे. येथून डाव्या बाजूला असलेल्या छोट्याशा टेकडीवर जाण्यासाठी रस्ता आपल्याला पायऱ्या खोदलेला दिसतोय. परंतु या मार्गाच्या पुढे हा मार्ग खंडित झालेला आहे. वरती काहीही नसल्यामुळे आम्ही तेथे जाणे टाळले आणि वाट उजव्या बाजूची धरली. या बाजूच्या पायऱ्या थेट वरती गडापर्यंत जात आहेत. गुहेपासून पुढे झाडापासून वर आलेला मार्ग अशा प्रकारचा आहे. अजूनही काही मित्र वरती येणे बाकी आहे. उजव्या बाजूला आपल्याला एक छोटीशी गुहा दिसत आहे. येथे जाण्यासाठी मार्ग आहे, परंतु तो काहीसा कठीण आहे. ही गुहा अतिशय छोटी आहे. या पायऱ्यांनी आपल्याला वरती गडापर्यंत जायचे आहे. गडावरती आपण आता पोहोचतो आहोत. येथे गडाचं मुख्य शिखर आपल्याला दिसत आहे. या 2 शिखरांमुळेच या गडाला कलावंतींचा महल असे देखील म्हणतात. या ठिकाणी आपल्याला गड असल्याची निशाणी म्हणजे पायऱ्या, गुहा, तसेच हे पाण्याचे टाके. या ठिकाणी आपल्याला 3 पाण्याची टाकी दिसत आहेत. त्यांनी येथील टाक्या ह्या साफ केलेल्या आहेत. या सर्व गड संवर्धन करणाऱ्या मावळ्यांचे तसेच संस्थांचे फार फार आभारी आहोत. तसेच त्यांना प्रणाम. हा गड इथपासून 4 भागामध्ये वाटलेला असल्याचे दिसते. एका भागामध्ये एक छोटीशी टेकडी आपण पाहिली होती. दुसऱ्या भागामध्ये काही पाण्याच्या टाक्या वगैरे आहेत. आता आपण इथून चिंचोळ्या वाटेने मुख्य गडाकडे पुढपर्यंत जाणार आहोत. एक वाट छोट्याशा अशा खिंडीतनं पुढे जाते
हा मार्ग काहीसा छोटा आहे, परंतु सुरक्षित आहे. या ठिकाणी आपल्याला भली मोठी पाण्याची टाकी दिसत आहे. तसेच येथे बांधकामाचे अवशेष देखील आहेत. एखादे मंदिर असावे असे वाटते, कारण यातील दगड बरेचसे हे कोरीव कामाचे आहे. बऱ्याच दगडावरती शिल्पकला केल्याचे दिसून येते. या गडावर पठार फारसे मोठे नाही, परंतु पाण्याच्या टाक्या खूप आहेत. आधी आपण 3 टाक्या पाहिल्या होत्या, ही 4थी टाकी. खालून आपल्याला नंदी समोर बसल्याचे भासत होते, ती ही टेकडी. खालून आपल्याला हे 2 सुळके आहेत असे लक्षात येत नाही. एकच सुळका असल्याचे लक्षात येते. अलीकडच्या काळामध्ये बरीच ट्रेकर्स मंडळी या गडावर येतात, त्यामुळे येथील वाट ही चांगलीशी मळलेली दिसत आहे. येथून आपल्याला ह्या गडावरील निडल होल असल्याचे लक्षात येते, परंतु ते तसे नाही. पुढे आणखी एक सुळका आहे. आणि या समोर असलेल्या सुळक्याच्या खाली एक प्रचंड अशी मोठी गुहा आहे. त्याच्यामध्ये 15 ते 16 लोक सहज राहू शकतात. या सुळक्याच्या डाव्या बाजूला खाली पाण्याचे टाके आहे. बऱ्याच दिवसांपासून, बऱ्याच वर्षांपासून या किल्ल्यावर येण्याची इच्छा होती. आज या किल्ल्यावरती पोहोचलो आणि खूप खूप आनंद वाटला. एक प्रकारे शिवदर्शनच घडले. हा गड जरी छोटा असला, येथील भूभाग जरी छोटा असला, तरी पण यावर ऐतिहासिक वास्तू ह्या बऱ्याच प्रमाणात आहे. या एवढ्याशा भूभागावर एवढ्या वास्तू आहेत याचेच आश्चर्य वाटते. वरपर्यंत येऊन या वास्तू कशा घडवल्या असतील याचंच आश्चर्य आहे. या गडाची रचना देखील निसर्ग निर्मित असली तरी देखील आश्चर्यकारक आहे. गडाचे हे 2 सुळके, तसेच या गडावर येणारी चिंचोळी वाट, समोर असलेले नंदीपरी भासणारे छोटासा डोंगर, म्हणजे सगळंच काही आश्चर्यकारक असे या भूभागावर आहे. ज्योतिर्लिंगांपैकी प्रसिद्ध असलेले भीमाशंकर हा डोंगर देखील आपल्या समोरच आहे. आणि या भीमाशंकरवरून आपल्याला हे शिवपिंडी सारखे दिसणारे आणि दुरून शिवलिंगापरी भासणारे किल्ले पदरगड. आता आमचे सगळे बंधू वरपर्यंत आले आहेत. आम्हाला वर आल्याचा फार फार आनंद झाला. सर्वजण अगदी आनंदात आहोत.
कोणत्याही गडावर आपण जाताना या गडाची माहिती असणे फार आवश्यक आहे. या गडावर कोणकोणत्या वास्तू आहेत हे आपल्याला आधीपासून माहीत असले की आपल्याला शोधायला बरे जाते. गडांवरील बऱ्याचशा वास्तू ह्या आडवाटेवर असतात, त्यामुळे आपल्याला बऱ्याचशा लक्षात येत नाही. तसेच काही वाटा आणि ऐतिहासिक वास्तू या छुप्या देखील असतात, लगेच आपल्या नजरेत येत नाहीत. बऱ्याचदा त्या शोधाव्या लागतात आणि अंदाज देखील घ्यावा लागतो. आधी पाहिलेल्या बऱ्याच व्हिडिओमध्ये या गडाचे पूर्ण चित्रण नाही, त्याच्यामुळे यावेळी मी या गडाचे पूर्ण चित्रण करण्याचे ठरविले होते. लेफ्ट राईट. समोर असलेला भीमाशंकरचा डोंगर आणि हा सिद्धगड. नाही. आता आपण या सुळक्याच्या खाली असलेल्या गुहेकडे निघालो आहोत. ही गुहा या सुळक्याच्या बरोबर खाली आहे. येथील वाट काहीशी कठीण आहे, सावकाश चालावे लागते. या गुहेमध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांची मूर्ती स्थापित करण्यात आलेली आहे. इथे आपल्याला छोटा पक्षी दिसत आहे. हा आत्ताच उडायला शिकलेला आहे. हा पक्षी आम्हाला पाहून पुढे निघून गेला आणि या दरीमध्ये झेपावला देखील. त्याच्यासोबत या पिल्लाची आई देखील त्याला मदत करायसाठी पुढे पुढे होती. या दरीमध्ये एक गिरकी घेऊन पुन्हा एकदा आम्ही बसलेलो त्या ठिकाणी तो आला. या ठिकाणी या पक्ष्याचे घरटे असल्याचे दिसले, ज्याच्यामध्ये आणखी एक पिल्लू या घरट्यात बसलेले दिसले. हे घरटे मातीपासून बनविलेले आहे. या बांधलेल्या घरट्यावर नजर ठेवण्यासाठी पक्षी अनेकदा या ठिकाणी घरट्या घालत होते. या गुहेतून बसून आपल्याला भीमाशंकरकडे जाणाऱ्या मार्गावर गणेश घाटावर लक्ष ठेवता येते. तसेच समोरच पदरची वाडी दिसते आणि पूर्ण खांडस या गावाचा परिसर दिसतो. या सुळक्याच्या मागील बाजूस पाण्याची टाकी आहे.
हे पाण्याचे टाके आपल्याला सहज दिसत नाही. येथील पाणी स्वच्छ दिसते, परंतु पिण्यायोग्य आहे की नाही ते माहीत नाही. आमचे मित्र महेश तावरे हे या गडावरील ऐतिहासिक ठिकाणी कोठे कोठे आहेत याबद्दल माहिती जाणून घेतली होती आणि ते शोधत होते. त्यांना एक पाण्याची टाकी सापडली नव्हती. ही पाण्याची टाकी मधल्या सुळक्याच्या मागच्या बाजूस आहे. चिन्मय, खालून दिसणारा हा छोटासा किल्ला वरती गेल्यावर याचा पठार जरी चिंचोळा असला तरी भरपूर मोठा आहे. एवढ्याशा कमी पठारावर देखील अनेक ऐतिहासिक वास्तू आपल्याला पाहावयास मिळतात. आता हा गड पाहून आमचा बहुतेक पूर्ण झाला होता आणि पुढे आता परतीची वाट पकडली होती. येथून आता सावकाश उतरून दुसऱ्या वाटेने खालपर्यंत जाणं होतं. तत्पूर्वी आम्ही आमचे सामान येथील खाली असलेल्या गुहेमध्ये ठेवलेले आहे. त्या ठिकाणी नाश्ता करून आम्ही पुढे जाणार आहोत. बंधूंनो, या गडावर येताना आपल्याला महत्त्वाच्या 2 ठिकाणी गिर्यारोहणाचे साहित्य आवश्यक आहे असे भासते. बाकी अन्य ठिकाणी आपल्याला सावकाश चढावे किंवा उतरावे लागते. अशा प्रकारचे अवघड ट्रेक आपण करत असू तर आपल्यासोबत किमान 10 ते 20 फुटाचा रोप असणे आवश्यक आहे. तसेच काही गिर्यारोहणाचे साहित्य आहे ते देखील आवश्यक असतात. या आधीच्या पॅचला आमच्या एका मित्राची बॅग खाली पडली. ती आणण्यासाठी आम्हाला रोपचा वापर करावा लागला होता. या समोर दिसणाऱ्या सुळक्याकडे काही पायऱ्या अर्धवट वरपर्यंत जातात, परंतु त्यापुढे काही नसल्याचे आमच्या वाचनात आले होते, त्यामुळे आम्ही येथे जाणे टाळले. आजच्या या आमच्या ग्रुपमध्ये सर्व मित्र अगदी एकमेकाला सहकार्य करून पुढे जात होतो. त्यामुळे हा ट्रेक आम्हाला पूर्णपणे यशस्वी करता आला होता. इथे आपल्याला कातळात खोदलेल्या तसेच बनवलेल्या काही पायऱ्या दिसतात. ह्या पायऱ्या चढूनच आपण गडावरती आलो होतो. या पायऱ्या थोड्या सावकाशच आपल्याला उतराव्या लागतात. येथील डाव्या बाजूला आपल्याला गुहेकडे जाणे आहे आणि उजव्या बाजूला वाट नसून ती पूर्णतः दरी आहे. बंधूंनो, हा गड पावसाळ्यात करणे धोकादायक आहे, कारण बऱ्याच ठिकाणी आपल्याला शेवाळ तसेच माती घसरत असल्यामुळे आणि आजूबाजूला दरी असल्यामुळे येथे येणे धोक्याचे आहे. त्यामुळे शक्यतो हा गड करताना आपल्याला नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल ते मे या दरम्यान करावा. या गडावर वारा देखील पावसाळ्याच्या दिवसांमध्ये भरपूर असतो. या खिंडीमध्ये समोरच आपल्याला पायऱ्या दिसत आहेत, परंतु ह्या पायऱ्या पूर्णतः वरपर्यंत जात नसून अर्धवट आहेत. या ठिकाणी काहीही नसल्यामुळे येथे जाणे शक्यतोवर आम्ही टाळले. या वाटेवर पायऱ्या जरी असल्या तरी उतरणे थोडेसे सावकाशच आहे, कारण याच्या दोनही बाजूस खिंड असल्यामुळे त्या बाजूला खोल अशा दऱ्या आहेत.
येथील उजव्या बाजूस खोल अशी दरी आहे. ही आहे मगाशी आपण चढून गेलेली खिंडीतील वाट. या खिंडीतून आपल्याला सावकाशच उतरावे लागते. समोर असलेल्या झाडाचा आधार घेऊन आपल्याला खाली उतरता येते. येथे थोडीशी आपली कसरतच होते. आता आल्यानंतर पावसात आणखी कशाला आहे? हाऊस या दरीमध्ये काही ठिकाणी आपल्याला खोबण्या दिसतात, तसेच काही ठिकाणी दगडामध्ये कोरलेले आकार दिसतात. येथे बहुधा वर येण्यासाठी दरवाजा असावा आणि तो दरवाजा बंद करण्यासाठी दगडामध्ये दरवाजा अडकवण्यासाठी खाचा बनवलेल्या आहेत असे लक्षात येते. या खिंडीतून एका वेळेस एकच माणूस वरपर्यंत जाऊ किंवा येऊ शकतो. हे बघ आता हात लावला त्याने बघ. त्याने हात लावला बघ. माकडे उड्या. एक नंबर इथून खाली उतरताना आपल्याला या झाडाचा आधार घेता येतो. झाडाचा आधार न घेताही उतरता येते, परंतु झाडावरून आपल्याला थोडे सोपे पडते. आमच्यातील बरेच मित्र हे झाडाचा आधार घेऊन खाली उतरले. आम्ही सगळे सुखरूप या गुहेपर्यंत आलेलो आहोत आणि इथे थोडंसं नाश्ता करून आम्ही पुढचा प्रवास करणार आहोत. आणताना सोबत आम्ही ब्रेड आणि बटर तसेच जाम आणला होता. आता आम्हाला सगळ्यांना भुका लागल्या होत्या, त्यामुळे हा एक पोटाला चांगलाच आधार मिळाला. या गुहेमध्ये आम्ही शिवघोष तसेच राष्ट्रगीत म्हणून आम्ही खाली उतरण्यास प्रारंभ केला. महाराज गणपती गजपती अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रक्त श्रीपती अष्टावधान जागृत अष्ट प्रधान दैशिष्ट न्याय अलंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतौस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा नमो पार्वती पते हर 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 जय जिजाऊ जय शिवराय जय जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग
भारत माता की जय. वंदे मातरम. जय भवानी जय शिवराय. जय शिवराय जय भवानी. भारत माता की जय. एलकोट एलकोट. जय माता. सदानंदाचा जय हो. या गुहेकडून पुढची वाट ही काहीशी कठीण आहे. ही वाट अगोदरच्या खिंडीकडे जाते. या खिंडीकडील डाव्या बाजूची वाट ही चिमणी क्लाइंब करून वरपर्यंत आलेली ती वाट आहे. याच्या उजव्या बाजूला ही गड उतरण्यासाठी वाट आहे. ही वाट आधीच्या वाटेपेक्षा थोडी सोपी आहे, परंतु या वाटेवर थोडेसे घसरण आहे किंवा जास्त उताराचे आहे. कोणी बघतील ना आता व्हिडिओ. बंधूंनो, आम्ही एकमेकाला आधार देऊन खालपर्यंत उतरत होतो. या वाटेवर पुढच्या पॅचवरती पुढच्या पॅचवरती एक रोप बांधलेला आहे. आम्ही देखील सोबत आणलेला रोप या ठिकाणी लावला. पॅच फार मोठा नसून केवळ 10 फुटाचा आहे. तसेच या पॅचच्या खालच्या भागामध्ये उभं राहण्यासाठी आपल्याला व्यवस्थित जागा आहे, त्यामुळे जास्त भीती आपल्याला वाटत नाही. ही वाट बरोबर विरुद्ध बाजूची आहे. एका बाजूस आपल्याला चिमणी क्लाइंबची वाट आहे, ती थोडीशी कठीण आहे, परंतु त्याच्या विरुद्ध बाजूची वाट ही सोपी आहे. वाटेवर घसरण आहे आणि तीव्र उतार देखील आहे, परंतु उतरण्यासाठी ही बरी आहे आणि सोपी आहे. या वाटेनं आपण बरेचसे अंतर कापून नेतो आणि या वाटेने वन खात्याच्या चौकीपाशी आपण पोहोचतो. वाटेवर तीव्र उतार असल्यामुळे थोडे बसूनच खाली उतरावे लागते. बंधूंनो, हा गडाच्या मागील भाग आहे, त्यामुळे आधीची पदरवाडी आपल्याला या भागातून दिसत नाही. आजच्या या ट्रेकसाठी आम्ही वाटाड्या किंवा गाईड घेतला नव्हता. केवळ आम्ही वाचूनच, त्याचप्रमाणे आधीचे काही व्हिडिओ यांचा अभ्यास करून आज या ट्रेकसाठी आलेलो आहोत. या वाटेवर अजूनपर्यंत कोणतीही वाट असल्याची खूण म्हणजेच मार्ग चिन्हांकित केलेला दिसत नाही, परंतु ही वाट गडाकडून खाली आलेली लक्षात येते. काही ठिकाणी पायऱ्या बनवल्याच्या देखील दिसत आहे, त्यामुळे ही वाट खालपर्यंत जाते हे लक्षात येते. या पुढील मार्गावर आम्हाला काही ठिकाणी भगव्या रंगाच्या रिबन बांधलेल्या दिसल्या आणि ही वाट मुख्य वाट असल्याचे लक्षात आले. या बांधलेल्या रिबनच्या अंदाजानेच आम्ही पुढे चालत राहिलो. रखरखीत उन्हातून आम्ही आता जंगलाच्या दिशेकडे आलेलो होतो. ही वाट जंगलाची आहे. ही वाट जर भटकटल्यास आपल्याला पुढे वाट सापडणे थोडे कठीण आहे. त्यामुळे या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आपल्याला रिबन बांधल्याचे लक्षात येते. त्या वाटेवरनंच आम्ही जायचे ठरविले. या मार्गाने आम्ही बऱ्यापैकी खालपर्यंत उतरलो आणि पठारावर आलो होतो. पुढची वाट जंगलाची आहे आणि ही वाट पुढे वन खात्याच्या चौकीपर्यंत नेते असे कळते. अजूनही आम्ही मुख्य मळलेल्या वाटेपर्यंत पोहोचलो नव्हतो, परंतु वाटेत बांधलेल्या टॅगच्या द्वारे, रिबनच्या द्वारे आम्हाला विश्वास वाटत होता. मिळाली प्रॉपर वाट. या हा या भागामध्ये आम्हाला काही ठिकाणी पाण्याच्या बाटल्या तसेच खाद्यपदार्थाचे प्लास्टिकचे पाउचेस दिसले आणि हीच वाट पुढे
आणि हीच वाट पुढे मुख्य वाटेला मिळेल याचा विश्वास वाटला. या झाडाला या ठिकाणी आपल्याला रिबन बांधल्याचे लक्षात येते. बंधूंनो, ही वाट दाट जंगलाची आहे. आपल्यासोबत मित्र किंवा सोबती असतील तर आपल्याला भीती वाटणार नाही, अन्यथा येथून येणे थोडेसे भीतीदायकच आहे. बरीच मोठी वाट ही जंगलाची आहे. येथील मुख्य वाटेवर अजूनही आम्ही पोचलेलो नाही आहोत. बंधूंनो, आता आम्ही जंगलाच्या बाहेर पडलेलो आहोत. या ठिकाणावरून आपल्याला पठार दिसू लागलेले आहे. हीच वाट पुढे वनखात्याच्या चौकीपाशी जाते. गडाकडे येणारी वाट जी मूळ पायवाट आहे त्या वाटेवर आम्ही लागलेलो आहोत. ही पायवाट आपल्याला दिसत आहे. आता आपण गड पूर्ण उतरलेलो आहोत आणि गडाची मागची बाजू आपल्याला दिसत आहे. हीच वाट आपल्याला पुढे पुढे घेऊन जाते वनखात्याच्या चौकीकडे. येथून पुन्हा आपल्याला गडाचे दर्शन मिळत आहे. येथे शिवपिंडीसारखे आकार असलेले गड आणि समोर असलेला नंदी आपल्याला दिसतो. या वाटेवर असलेली दुसरी विहीर आपल्याला समोर दिसत आहे. या विहिरीचे पाणी खाली असलेल्या वनखात्याच्या चौकीपर्यंत नेण्यात आलेले आहे व या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या गडावर येण्यासाठी 2 मार्ग आहेत. हे लक्षात येण्यासाठी हा व्हिडिओ आम्ही पूर्ण करीत आहोत. या व्हिडिओचे जे फुटेज आहेत ते सगळेच दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ लहान बनविला तर आपल्याला हे दोनही मार्ग लक्षात येणार नाहीत, म्हणून पूर्ण वाटा कळाव्यात ह्यासाठी हा मोठा व्हिडिओ बनविण्यात आलेला आहे. येथील पुढच्या वाटा ह्या मळलेल्या असल्यामुळे आपल्याला पुढची वाट लक्षात येते आणि आपण मुख्य वाटेला येऊन सहज भेटतो. विहिरीपासून येणारी पुढची वाट ही अगदी सोपी आहे. ही वाट आपल्याला चौकीपर्यंत सहज पोचविते. गणेश खिंडीमार्गे हा गड पूर्ण करण्यासाठी आपल्याला किमान चढाईसाठी 2.5 तासाचा वेळ लागतो. हा गड पूर्ण करण्यासाठी थोडा वेळ जास्त लागला, कारण हा अगदी आम्ही आरामात पूर्ण केला. गडावर देखील बराच वेळ आम्ही थांबलो. बहुतेक वाटांवरती करवंदीची जाळी आहे. या ठिकाणी आम्ही करवंद तोडण्याचा आनंद घेतला. तसेच काही ठिकाणी पिकलेली करवंद देखील होती. आपण गडापासून किती खालपर्यंत आलो हे पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटते. प्रत्येक दिशेकडून, प्रत्येक वाटेकडून गडाचे दर्शन वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. या गडाचे वेगवेगळे रूप प्रत्येक अँगलने, प्रत्येक कोनातनं खूप छान आणि वेगवेगळे भासते. ट्रेकिंगच्या माध्यमातून हा गड पूर्ण केल्याचा आनंदही देऊन जातो. बऱ्याच वर्षांपासून हा गड पूर्ण करणे होते आणि आज हे प्रत्यक्ष रूपात पूर्ण करता आले. आमच्यासोबत असलेल्या अनुभवी ट्रेकर्स मित्रांमुळे आज हे शक्य झाले.
मल्हार ट्रेकर्सने पूर्ण केलेल्या गडांच्या मालिकेमध्ये आणखीन एक गड सामील झाला. आम्ही आता मुख्य वाटेला लागलेलो आहोत. जवळच चौकी असल्याचे आपल्याला लक्षात येते. आता वातावरणामध्ये उकाडा जाणवू लागला आहे. जंगलात असूनही या उकाड्याचा त्रास आपल्याला होऊ लागतो. आम्ही हा गड पहाटे लवकरच सुरू केला, त्यामुळे आम्हाला उन्हाचा त्रास जाणवला नाही. या चौकीतून आम्ही पिण्यासाठी पाणी भरून घेतले. तसेच आम्ही थोडे ताजेतवाने होण्यासाठी पाण्याचा वापर केला. त्यामुळे आम्हाला या उकाड्यापासून थोडाफार आराम मिळाला. चहूबाजूला निसर्गसंपदा असल्यामुळे पक्ष्यांचे विविध आवाज, तसेच माकडांचे आवाज, खारुताई तसेच अन्य काही प्राण्यांचे आवाज मधूनमधून येत होते. बराच वेळ चालल्यानंतर आता आम्ही गणेश मंदिरात जवळपास आलेलो आहोत. या वाटेवर अजूनही नवीन एखादा ग्रुप किंवा चौकीमध्ये भेटलेली माणसं सोडून अन्य कोणीही या गडावर आले नाही. पावसाळ्याच्या दिवसात तसेच श्रावण मासामध्ये महाशिवरात्रीला या ठिकाणी भरपूर ट्रेकर्स त्याचप्रमाणे भक्तमंडळी आपल्याला या गडावर आलेली दिसतात. या ठिकाणी पावसाळ्याच्या दिवसात तर जत्रेचे स्वरूप असते. पावसाळ्याच्या दिवसामध्ये जागोजागी वाहणारे ओहळ, छोटे मोठे धबधबे तसेच नदी नाले इथे वाहत असतात. त्यामुळे येथील सौंदर्यामध्ये अधिकच भर असते. चहूबाजूला असलेली हिरवीगार निसर्गसंपदा आपले मन मोहून टाकते. गणेश घाटातून येताना आपल्याला हे गणपती बाप्पाचे मंदिर पाहावयास मिळते. पूर्वी हे मंदिर फारच छोटे होते, परंतु इथे येणाऱ्या ट्रेकर्स मंडळींनी तसेच गावातील बऱ्याचशा दानशूर मंडळींनी, येणाऱ्या पर्यटकांनी या ठिकाणी मदत करून बरंच मोठं आणि छान मंदिर बांधलेलं आहे. या मंदिरामध्ये निवासासाठी आपल्याला 10 ते 15 लोक सहज राहू शकतील एवढी जागा या ठिकाणी आहे. पहाटे आम्ही याच मंदिरामध्ये चहा पाण्यासाठी थांबलेलो होतो. आता आम्हाला या गडाचा पायथा दिसू लागला, या डोंगराचा पायथा दिसू लागला. त्यामुळे मजा वाटली, आनंद झाला. हा ट्रेक आज लवकरच संपला होता आणि आम्ही जेवणासाठी घरी जाणार होतो. आमच्या वाहन व्यवस्थेतील श्री भोईर काका यांना आम्ही फोन करून 12:30च्या सुमारास गड पायथ्याशी येण्यास सांगितले होते. हे गणेश मंदिर बांधण्यासाठी बरीच कसरत करावी लागलेली आहे. या वरपर्यंत मंदिर बांधकामाचे साहित्य आणणे फार जिकिरीचे होते, परंतु इथे गावकऱ्यांनी तसेच अन्य काही स्वयंसेवी संघटनांनी हे मंदिर अगदी जिकिरीने पूर्ण केलेले आहे. या सर्व गणेश भक्तांना आमचा प्रणाम.
या वाटेवर आपल्याला जागोजागी गडावर येण्यासाठी मार्गदर्शक फलक लावलेले दिसून येतात. आम्ही गडपायथा आता गाठलेला आहे. बंधूंनो, हा किल्ला पाहण्यासाठी आपण जरूर या किल्ल्याला भेट द्या. पदरचा किल्ला तसेच जवळ असलेला तुंगीचा किल्ला आपल्याला इथून पाहता येईल. भीमाशंकरला जाताना या वाटेवरूनच आपल्याला जावे लागते. या ठिकाणी 2 वाटा आपल्याला असल्याचे लक्षात येते. एक गणेश घाटाची वाट आणि दुसरी शिडीची वाट. या शिडीच्या वाटेवर काही शिड्या आहेत. ही वाट थोडीशी अवघड आहे. भोईर काका आपली वाहन घेऊन या ठिकाणी आले होते. आम्ही सर्व आनंदी होतो. आजचा हा ट्रेक व्यवस्थित आणि यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे. मी सर्वांनी एकमेकांचे अभिनंदन केले आणि घरची वाट पकडली. बंधूंनो, आपले गड किल्ले तसेच ऐतिहासिक वास्तू, देवदेवालये या सर्वांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपण सर्वांवर आहे. या ठिकाणी कोणतेही प्रकारची अवहेलना होईल असे कृत्य आपल्याकडून घडणार नाही याची आपण काळजी घेऊया. तसेच या पवित्र स्थानांवरती कोणत्याही प्रकारचा केरकचरा आपण करू नये. जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. बाय बाय. या व्हिडिओमध्ये कोणतीही चूक अनावधानाने झालेली असल्यास, चुकीने झालेली असल्यास त्याबद्दल क्षमस्व.